राज्य सरकारनं सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये यंदापासून डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक केलेले आहे। अर्ज आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणात तफावत आढळल्यास डिजिटल नोंदच अंतिम मानली जाणार आहे। विमा योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल। फसवणूक केल्याचं उघड झाल्यास संबंधित अर्जदाराला पीक विम्यासह नमो शेतकरी महासन्मान सारख्या सर्व शासकीय कृषी योजनांच्या लाभापासून पुढील 5 वर्षांपासून थेट वंचित ठेवलं जाणार आहे। प्रत्यक्ष पेरणी सर्वेक्षणात तफावत आढळल्यास सर्वेक्षण नोंद अंतिम असेल। फसवणूक सिद्ध झाल्यास सरकारी योजनांच्या लाभापासून 5 वर्ष वंचित ठेवलं जाईल। योजनेमध्ये सहभागी होण्यास 0.10 हेक्टर पिकाखाली क्षेत्र असणं गरजेचं आहे। पिकांच्या विमा संरक्षित रकमेमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। फसवणूक सिद्ध झाल्यास सरकारी योजनांच्या लाभापासून 5 वर्ष लांब ठेवलं जाईल। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। भेसळमुक्त महाराष्ट्र मिशनला प्रयोगशाळांच्या कमतरतेचा अडसर। राज्यामध्ये 3च प्रयोगशाळा, महिन्याला 2800 नमुने, अहवाल येण्याला 2 महिन्यांचा विलंब। राज्यातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून येणारे नमुने तपासणीसाठी नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथील प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातात। तेथे देखील कर्मचाऱ्यांची कमतरता भासवते। प्रयोगशाळेचा अहवाल काय सांगतो त्यावरच कारवाईची दिशा ठरत असते। राज्यामध्ये पावसाचा जोर कायम। कोकण, घाटमाता आणि विदर्भामध्ये मुसळधार, उर्वरित ठिकाणी देखील रिपरिप। पुढील 48 तास मुसळधारेचे मंगळवार नंतर उघडीप राहणार। मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते मध्यम, तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्यम पावसाची नोंद झाली। शनिवारी राज्यामध्ये महाबळेश्वर येथे सर्वाधिक 266 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। फळपीक विमा योजनेमध्ये अंजीरचा समावेश, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कृषी विभागाकडून 31 जुलैपूर्वी विमा हप्ता भरण्याचे आवाहन। दौंडमधील खोर गाव प्रमुख उत्पादक। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये अंजीर लागवडीसाठी खोर हे एकमेव प्रमुख गाव असून तेथील डोंबेवाडी परिसरामध्ये सुमारे 250 हेक्टर क्षेत्रावर अंजिराची लागवड केली जात असते। आता घरच्या सोन्यातून होणार घसघशीत कमाई। भारतीयांच्या तिजोरीमधील सोने बाहेर काढण्याचा सरकार आणि सराफा दुकानांना कमिशन मिळणार। केंद्र सरकार आता तुमच्या आणि आमच्या तिजोरीत पडून राहिलेले सोने आणि चांदीचे दागिने, नाणी बाहेर काढण्याचा प्लॅन करत आहे। अशा प्रकारे सरकार सोन्याच्या रूपातील निद्रिस्त कुंभकर्णाला जागे करण्यामध्ये यशस्वी झालं तर त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठा बदल घडून येऊ शकतो। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलिनीकरणास उत्सुक, खासदारांमधील मतभेदांमुळे विलंब। लोकसभेमध्ये 2/3 बहुमतासाठी भाजपच्या धुरंदारीने राज्यातील उद्धव ठाकरे गटाचे खासदार फोडल्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सावध झालेत। पवार यांनी संभाव्य पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये आपल्या गटाचे विलिनीकरण करण्याची तयारी सुरू केली आहे। अमरावती जिल्ह्यात भूजल पातळीमध्ये कमालीचे गट, पाणी टंचाईचं संकट। 14 पैकी 12 तालुक्यामध्ये पातळी सरासरीपेक्षा खाली। बाजारपेठेमध्ये कच्ची कैरी खरेदीसाठी गर्दी। लोणचे बनवण्यासाठी महिलांची लगबग। 140 रुपये किलोचा दर। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये धरण साठ्यामध्ये वाढ, सततधार कायम। पालखेड, करंजवन, ओझरखेड, तिसगाव धरणामध्ये पाणी आलंय। वाढत असलेल्या पाणी साठ्यामुळे दिंडोरी तालुक्यासह निफाड, चांदवड, येवला, नांदगाव, मनमाड शहरासह येथील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी प्रमाणामध्ये मिटलेला आहे। नाशिक जिल्ह्यात नदीच्या 29 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात संरक्षक भिंती नाहीत। हजारो कुटुंबांचे जीवन धोक्यात, शहराला पुराचा धोका कायम। नागपूर शहरातील अंदाजे 29 किलोमीटर लांबीच्या संरक्षक भिंती तर एक तर गायब आहेत किंवा पूर्णपणे तुटलेल्या आहेत। त्यामुळे निवासी भागांमध्ये पुराचा सतत धोका निर्माण झाला आहे। पावसाच्या आगमनाने बाह्य रोपांना मागणी। रोपवाटिका मालकांच्या चेहऱ्यावर आनंद आला। प्रतिरोप विक्रीमध्ये 25% वाढ। जी रोपे रोपवाटिकांमध्ये 50 ते 60 रुपयांना मिळायची त्याची किंमत आता 100 ते 200 रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे। रखडलेल्या सिंचन योजनांना मिळणार नवे बळ। राज्यातील 12 योजनांची रखडलेली उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मंजुरी मिळाली। 12 सिंचन प्रकल्पांच्या योजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नवीन क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे। त्याचबरोबर पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या भागांना देखील दिलासा मिळणार असून शेती उत्पादनामध्ये वाढ होऊन भूजल पुनर्भरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास नक्कीच मदत होईल। यवतमाळ जिल्ह्यात पोर्टलवर कर्जमुक्तीची माहिती अपलोड, शेतकऱ्यांना दिलासा। बँक आणि प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये। गोसे खुर्दचे 33 दरवाजे उघडले। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस, जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा सूचना। खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप, रुग्णांना मिळणार हक्काची सनद। आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांवर उपचार करणे सक्तीचे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना पैशाची मागणी न करता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करणे तसेच चाचण्या आणि उपचारांचे दरपत्रक जाहीर करणे रुग्णालयांना बंधनकारक राहणार आहे। पालखी तळासाठी स्वतःहून जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला। आषाढी यात्रा सोहळा, नव्याने वाढीव जागांच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू। आषाढी यात्रा सोहळ्यासाठी राज्यभरातून चालत येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढते। विशेषतः मानाच्या पालख्यांमध्ये वारकऱ्यांची गर्दी अधिक असते, त्यामुळे सध्याचं पालखी तळ अपुरी पडतंय। त्याच ठिकाणी जागा वाढवून मिळावी अशी मागणी पालखी प्रमुखांची आहे।
कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा, शेतकऱ्यांना आवाहन. आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅगला विशेष महत्त्व. संगमनेर विभागामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याला वेग. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट 80 पैशांची सूट. नाफेडच्या कांदा खरेदी दरामध्ये 250 रुपयांची वाढ. नवीन दर 2125 रुपये प्रति क्विंटल. किमान 3000 रुपयांची मागणी. सध्या खुल्या बाजारपेठेमध्ये आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सरासरी दर 2100 ते 2400 रुपये प्रति क्विंटल इतके आहेत. खुल्या बाजारामध्ये जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. पशुधनाचा एक्सरे आता संभाजीनगरमध्ये पशुपालकांना दिलासा. तालुकान्याय एक्सरे मशीन क्रेनची उपलब्धता करणार. जिल्ह्यामध्ये सध्या एकही एक्सरे मशीन नसल्यामुळे गंभीर जखमी किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये असलेल्या जनावरांना जालना जिल्ह्यामध्ये न्यावं लागतं. जिल्ह्यामध्ये कुठेही एक्सरे उपलब्ध नसल्यामुळे उपचाराला विलंब होत असतो. पंढरपुरात 4000 कोटींच्या आराखड्यातून विकास कामे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती. मंचर भक्ती निवासाचे लोकार्पण. लातूर जिल्ह्यामध्ये मूग आणि उडदाच्या उत्पन्नावर पावसाअभावी पाणी फिरलंय. खरीपाच्या केवळ 9% पेरण्या. दमदार पाऊस नसल्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल. उडीद मुगाच्या पेरणीचा कालावधी संपत येत असल्यामुळे यंदा जिल्ह्यामध्ये या पिकांचा पेरा घटणार आहे. परिणामी पावसाअभावी उत्पन्नावर देखील पाणी फिरणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बळीराजा सुकावला. 110 मंडळांमध्ये संततधार. 24 तास जिल्ह्यामध्ये 23 मिलीमीटर पाऊस. यवतमाळमध्ये 40 तर नेर तालुक्यामध्ये 54 मिलीमीटर पाऊस झालाय. काही भागांमध्ये पेरण्यांना वेग आला. हवामान विभागाने 6 जुलैपर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय. या कालावधीमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली. मात्र सर्वच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी 16.93% उपयुक्त पाणीसाठा. मोठ्या प्रकल्पांपैकी निम्न तेरणा 34%, तर मांजरा 18.88% पाणीसाठा उपलब्ध. उदगीर तालुक्यातील तिरू आणि निलंगा तालुक्यामधील मसलगा प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा 0% असल्यामुळे या भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पुण्यामध्ये संततधार. घाटमाता परिसरामध्ये जोरदार पावसाचा तडाखा. 24 तासामध्ये शहरात 30 मिलीमीटर पावसाची नोंद. शुक्रवार सायंकाळपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे रात्री उशिरापर्यंत कायम सरी होत्या. संपूर्ण जून महिन्यामध्ये हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दमदार पुनरागमन केल्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालाय. भंडारा जिल्ह्यामध्ये मका उत्पादक शेतकरी संकटामध्ये. 19 कोटींची रक्कम अद्याप देखील प्रलंबित. मका खरेदीचा उपक्रम 30 जून रोजी अधिकृतपणे संपला. मात्र प्रशासनाच्या लेटलतीफ धोरणामुळे जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटात सापडलेत. सरकारने मका खरेदी केला असला तरी शेतकऱ्यांना वेळेवर मोबदला न मिळाल्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकलाय. पशुधन उत्पादकता वाढीसाठी मिळणार अनुदान. राज्याची नवीन योजना. खासगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन अनुदान मिळणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये गोगलगायच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पाहणीनंतर आमदार कैलास पाटील यांचे थेट कृषी मंत्र्यांना फोन. तातडीने पंचनामा करण्याचे आदेश. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.